नमस्कार व्हिडिओंनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एस सिलेक्टरला एक्सप्लोर केलं होतं. त्यामध्ये आपण सी-एस-एसचे जेवढे बी सिलेक्टर आहेत ते सगळे बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स सी-एस-एस सिलेक्टरला एक्सप्लोर करणार आहोत. ॲडव्हान्स सी-एस-एस सिलेक्टर म्हणजे नेमकं काय? तर आता आपण सी-एस-एसने स्टाईल केलं आहे एका एलिमेंटला. पण जेव्हा त्या एलिमेंटवर काहीतरी ॲक्शन होईल, त्या टाईमाला आपल्याला ही कळलं पाहिजे, की अरे बाबा ह्यावर काहीतरी ॲक्शन झाली आहे. तर ते कळण्यासाठी आपण काय करू शकतो, त्या स्पेसिफिक एलिमेंटचा कलर चेंज करू शकतो किंवा काहीतरी त्यामध्ये मॉडिफाय करू शकतो, ज्याने की आपल्याला कळणार आहे, की हां, बाबा हा एलिमेंट आता चेंज झालेला आहे किंवा यावर काहीतरी ॲक्शन झालेली आहे. हेच करण्यासाठी आपण ॲडव्हान्स सी-एस-एस सिलेक्टरचा यूज करतो. तर चला भेटूनो ॲडव्हान्स सी-एस-एस सिलेक्टर शिकूया व्हिडिओ स्टाईलमध्ये. पूर्ण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, आपल्या व्हिडिओ स्टाईल कोडिंग फोल्डरमध्ये यायचंय आणि त्यामध्ये सी-एस-एसमध्ये येऊन डे12 नावाचा एक फोल्डर क्रिएट करायचा आहे. डे12 आणि त्याला शिफ्ट दाबून ओपन विथ व्ही-एस कोड करायचा आहे. काय काय होणार आहे, आपलं फोल्डर व्ही-एस कोडमध्ये ओपन होणार आहे. index.html फाईल क्रिएट करतोय. डे12 फोल्डरमध्ये मी सी-एस-एस फोल्डर तयार करतोय आणि त्यामध्ये style.css नावाची एक फाईल क्रिएट करतोय. त्यानंतर मी काय करतोय, माझी बॉयलर प्लेट ॲड करून घेतोय, एक्सक्लेमेशन मार्क प्रेस करून. त्यानंतर इथं टायटल द्यायचंय ॲडवान्स्ड सी-एस-एस सिलेक्टर्स आणि स्टाईल शीटला लिंक करायसाठी आपण लिंक टॅगचा यूज करून त्याला काय करायचंय, सी-एस-एस फाईलचा पाथ द्यायचा आहे. तर ॲडव्हान्स सी-एस-एस सिलेक्टरमध्ये येतात स्यूडो क्लास सिलेक्टर आणि स्यूडो एलिमेंट सिलेक्टर. तर या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तो पहिले एक्सप्लोर करूया. तर स्यूडो क्लास सिलेक्टर बेसिकली काय करतात, एका एलिमेंटला स्टाईल करतात. त्यामुळे त्याची स्टेट चेंज होईल. डॉट बॉक्स घ्यायचा आहे. बॉक्समध्ये असणार आहे एक डॉट ptn नावाचा डिव्ह. त्यामध्ये काय असणार आहे, आय एम बॉक्स और आय एम ptn. ठीक आहे. सो आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपण डॉट बॉक्सला स्टाईल करून घेऊया. बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे ब्लॅक आणि त्यानंतर डॉट btnला स्टाईल करायचं आहे. त्याला फॉन्ट साइज द्यायची आहे 20 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे येलो. कलर द्यायचा आहे ब्लू. हे जर इथं आल्यानंतर बघायचं आहे, बटनला बॅकग्राऊंड कलर जो दिला आहे आपण तो बसला आहे. बट इथं हाईट नसल्यामुळे हाईट मी काय करतोय 100 पीएच करतोय. तर इथं आता दिसतंय आपल्याला, की या बटनला कलर दिलेला आहे. बॉडीला पण कलर दिलेला आहे. आणि मी याची विड्थ काय करतोय, फिट कंटेंट करतोय. फिट कंटेंट केल्यानंतर जेवढं कंटेंट आहे तेवढीच ती विड्थ घेणार आहे. आता हे बटन आहे. मी जर ह्याच्यावरती माऊस घेऊन जातोय, हॉव्हर करतोय, तर यावरती काहीच ॲक्शन होत नाहीये किंवा इथं काहीच चेंज होत नाहीये. तर मग मी काय करू शकतो, जेव्हा डॉट ptnवर कुणी हॉव्हर करेल, त्या टाईमाला मी काय करू शकतो, त्याचा कलर रेड करू शकतो आणि बॅकग्राऊंड कलर ब्लॅक करू शकतो. असं केल्यानंतर जर मी यावर माऊस घेऊन जातोय, तर त्याचा बॅकग्राऊंड कलर काय झालाय? ब्लॅक झालाय आणि त्याचा कलर झालाय रेड. अशा प्रकारे मी इथे एक बटन ॲड करतोय. बटनमध्ये असणार आहे क्लिक मी आणि मी इथं काय करतो, बटनला बॅकग्राऊंड कलर देतोय ग्रीन, कलर देतोय व्हाईट. जर बटनवर कुणी हॉव्हर करतंय, ठीक आहे. बटनवर जर कुणी हॉव्हर करतंय, तर त्याने काय करायला पाहिजे, फॉन्ट साइज त्याची वाढवायला पाहिजे 30 पिक्सेलवरती. बॅकग्राऊंड रेड करायला पाहिजे आणि कलर हा येलो करायला पाहिजे. जर मी आता प्रिव्ह्यू करतोय, तर मी इकडे क्लिक करतोय, काहीच नाही होत आहे. बट मी जर बटनवर क्लिक केलंय, तर होणार आहे. बेसिकली आपण एखाद्या एलिमेंटवर जर माऊस हॉव्हर करतोय, तर हॉव्हर केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, काय स्टायलिंग चेंज व्हायला पाहिजे, ती स्टायलिंग आपण स्यूडो क्लास हॉव्हरचा यूज करून ॲड करू शकतो. आता ही आपण कुठे यूज करणार? जर सपोज माझ्याकडे एक बॉक्स आहे किंवा मी एक डायरेक्ट लिस्ट बनवलंय. माझ्याकडे एक लिस्ट आहे. तर UL आहे. ULच्या आतमध्ये LIज आहेत. LI मल्टिप्लाय बाय 5 आणि त्यामध्ये आहे
आय एम एल आय डॉलर गेलं तर इथं 5 एल आयज आहेत. 12 ला मी काय करतोय बॅकग्राऊंड कलर करतोय मी याचा ग्रे आणि एल-आयचा कलर करतोय रेड. तर मी याला प्रिव्ह्यू केलं. हाय, आय एम एल-आय-1. हाय, आय एम एल-आय-2. हे असं आलेलं आहे. बट ह्याला इथं कलर कोणता आलेला आहे? रेड आलेला आहे. तर हे दिसत नाही तर आपण याला काय करू? याला व्हाईटच ठेवू आणि मला काय करायचंय आता जेव्हा मी एल-आय-1 वर येईल तेव्हा याचा कलर चेंज झाला पाहिजे. ते कळलं पाहिजे मी सध्या कोणत्या एल-आय आहे. त्यानंतर मी इथं आलो तर याचा कलर चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी ज्या एलिमेंटवर होव्हर करतोय, त्या एलिमेंटच्या लाईनचा कलर चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे मला लक्षात येईल, की हां, बाबा इथं सध्या मी ह्या एलिमेंटवर होव्हर केलेलं आहे. त्यासाठी मी काय करणार आता, जर याला कुणी हॉव्हर हॉव्हर करतंय, तर त्याचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक व्हायला पाहिजे आणि कलर येलो व्हायला पाहिजे. म्हणजे सिंपलमध्ये सांगायचं झालं, तर एका एलिमेंटची स्टेट चेंज करण्यानंतर, जर एखादी ॲक्शन झाली आहे त्यावर, त्यानंतर जर त्याची स्टेट चेंज करायची असेल, तर आपण हॉव्हरचा यूज करतो. मग फक्त स्यूडो क्लासमध्ये हॉव्हरच येतं का? नाही. तर त्यामध्ये ॲक्टिव्ह येतं, फोकस येतं, व्हिजिटेड येतं, फर्स्ट चाइल्ड येतं, लास्ट चाइल्ड येतं, nth चाइल्ड येतं. हेही आपण इथं एक्सप्लोर करणार आहोत, की नेमकं यांचं मीनिंग काय आणि ह्यांना यूज कसं करायचं. तर मी काय करतोय या ULला सध्या ULला कमेंट आउट करतोय आणि स्टायलिंगला सुद्धा कमेंट आउट करतोय. त्यानंतर आता आपण बघूया ॲक्टिव्ह. नेमकं ॲक्टिव्हचा यूज काय? डॉट बॉक्स घेतोय. डॉट बॉक्समध्ये असणारे एक अँकर टॅग https://www.youtube.com/@कोड व्हिडिओ. आणि जर मी इथे चेक केलं, तर हां, इथं कोड व्हिडिओ दिसतोय. त्यामध्ये मी लिंक ॲड केली आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर ते काय करणार आहे मला टेलिपोर्ट करणार आहे माझ्या YouTube चॅनलवरती. पण याला आपण आता स्टाईल करूया. त्याला स्टाईल करायसाठी काय करायचं अँकर टॅगला सिलेक्ट करायचंय. अँकर टॅगला सिलेक्ट करून त्याला कलर द्यायचा आहे. कलर मी देतोय त्याला व्हाईट. बॅकग्राऊंड कलर देतोय रेड. त्याला बॅकग्राऊंड कलर रेड दिलाय आणि कलर व्हाईट दिलाय. आता मी तर काय करतोय पॅडिंग आणि मार्जिन ॲड करतोय. डोंट वरी मी पॅडिंगला आणि मार्जिनला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आपण बॉक्स मॉडेल म्हणजे काय हे एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये एक्सप्लोर करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. पॅडिंग, पॅडिंग देतोय मी 20 पिक्सल, 12 पिक्सल पॅडिंग देतोय. मी फॉन्ट साइज पण ॲड करतोय. जर मी इथं याला हॉव्हर करतोय, तर त्याचा कलर व्हायला पाहिजे ब्लॅक आणि बॅकग्राऊंड कलर व्हायला पाहिजे येलो. तर मी हॉव्हर करतोय त्याचा ब्लॅक कलर होतोय आणि तर याचा कलर चेंज होत नाहीये. क्लिक केल्यानंतर, हॉव्हर केल्यानंतर चेंज होतोय, बट मी क्लिक केल्यानंतर त्याला काहीच इफेक्ट होत नाहीये. फक्त जेव्हा मी हॉव्हर करतोय, त्यावेळेस त्याला इफेक्ट येतोय. मग त्यामुळेच तेव्हाच त्याची स्टायलिंग चेंज होतीये. त्यासाठी काय करायचंय, ॲक्टिव्हमध्ये आता आपण स्टाईल ॲड करायची जेव्हा मी त्याला क्लिक करेल, तेव्हा त्याचा कलर काय व्हायला पाहिजे? कलर व्हायला पाहिजे व्हाईट आणि बॅकग्राऊंड कलर व्हायला पाहिजे डार्क ग्रीन. मी जर एलिमेंटवर हॉव्हर करतोय, तर त्याचा बॅकग्राऊंड कलर येलो झालाय आणि कलर ब्लॅक झालाय. बट जेव्हा मी त्याला क्लिक करतोय, तर त्याचा कलर व्हाईट होतोय आणि बॅकग्राऊंड कलर ग्रीन होतोय. आपण काय करू ह्याला होल्ड करून ठेवू. तर इथं बघायचंय, मी ह्याला होल्ड करून ठेवलंय क्लिकला. तर काय होतंय, बॅकग्राऊंड कलर ग्रीन झालाय आणि कलर व्हाईट झालाय. तर ॲक्टिव्ह काय करतं, जेव्हा आपण एखाद्या एलिमेंटला क्लिक करतो, त्या टाईमाला त्याला स्टाईल ॲड करतो. यानंतर बघायचा आहे आपला व्हिजिटेड स्यूडो क्लास. इथे मी याला कमेंट केलंय. तर मी काय करतोय इथं, काही लिंक्स ॲड करतोय. https://www.wgle.com आहे Googleची लिंक. तसेच मी काय करतोय इथं, YouTube ॲड करतोय. इथं मी काय करतोय आणखी एक लिंक ॲड करतोय. Insta. नाव जर मी चेक केलं, तर सगळ्यांना आता अँकर टॅग असतील, त्यांना सेम स्टायलिंग होणार आहे. हॉव्हर झाल्यानंतर त्यांचा बॅकग्राऊंड कलर येलो होणार आहे आणि क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड कलर ग्रीन होणार आहे. जी स्टायलिंग दिलेली आहे आधीची, रिमूव्ह करूया. व्हिजिटेडचा आपण यूज कशासाठी करतो? तर व्हिजिटेडचा यूज आपण व्हिजिट केलेल्या लिंकचा कलर चेंज करायसाठी करतो. डिफॉल्ट आहे पर्पल. ज्या लिंक व्हिजिट केल्या आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या लिंक व्हिजिट केलेल्या नाही त्यासाठी जी डिफॉल्ट स्टायलिंग आहे ती आहे ब्लू कलरमध्ये. तर आता ही जर स्टायलिंग आपल्याला चेंज करायची असेल,
जर सपोज एखादी लिंकला व्हिजिट केलंय, तर त्याचा कलर पर्पल नाही तर दुसरा व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, अँकर टॅगला सिलेक्ट करायचंय आणि त्याला काय करायचंय, सगळ्या अँकर टॅगला सिलेक्ट करायचंय, कोलन दाबायचंय आणि व्हिजिटेड स्यूडो क्लासचा यूज करायचा आहे. त्यामध्ये व्हिजिटेड केलेल्या लिंकचा जो कलर असणार आहे, तो करायचा आहे ऑरेंज. आणि इथं बघायचा आहे चेंज. जर मी एखादी लिंक व्हिजिट करतोय, तर त्याचा कलर काय झालाय? ऑरेंज झालाय. जर मी YouTubeला व्हिजिट करतोय, तर त्याचाही कलर ऑरेंज होणार आहे. तर जर मी रिटर्न आलो त्या पेजवर, रिफ्रेश केलं, तर बघायचं आहे ऑरेंज कलर झालेला आहे. आपलं काय होतंय, मी जर इथे क्लिक केलंय, तर मला नवीन पेजवर न नेता तो त्या सेम पेजवरच लिंक ओपन करतोय. तर ह्यासाठी आपण एक ॲट्रिब्यूट बघितलं होतं बघा. जेव्हा आपण HTML एक्सप्लोर करत होतो, तेव्हा अँकर टॅगला एक्सप्लोर करताना आपण एक ॲट्रिब्यूट बघितलं होतं, ज्याचा यूज करून आपण जी लिंक आहे ती नवीन टॅबवर ओपन करतो. तर ते होतं टार्गेट इक्वल्स टू अंडरस्कोर लाईन. साधं आणि सोपं सांगायचं झालं, जेव्हा आपण एखादी लिंक व्हिजिट करतो, ती लिंक व्हिजिटेड आहे, हे जर दाखवायचं असेल, तर आपण एक स्पेशल स्टायलिंग देऊ शकतो. ती आपण कोणतीही देऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघूया फर्स्ट चाइल्ड, लास्ट चाइल्ड आणि एन्ड चाइल्ड स्यूडो क्लास सिलेक्टरला. हे नेमकं हे काय आहे? त्यासाठी मी इथं काय करतोय, एक अनऑर्डर लिस्टचा यूज करतोय किंवा चला आपण इथं ऑर्डर लिस्टचा यूज करूया. त्याने आपली अंडरस्टँडिंग आणखी बेटर होऊन जाईल. मी इथं आता ऑर्डर लिस्टचा यूज करतोय आणि ऑर्डर लिस्टमध्ये एल-आय आहेत. तर एल-आयमध्ये एल-आय मल्टिप्लाय बाय 10 करतोय आणि त्या एल-आयमध्ये काय असणार आहे, कंटेंट असणार आहे, आय एम एल-आय और लिस्ट आयटम नंबर डॉलर आणि इथं 10 लिस्ट आयटम्स ॲड झालेले आहेत. तर मी एम-एडचा यूज केला आहे. त्यामुळं आपण एकदम कमी टाईममध्ये आपण 10 एलिमेंट इथं ॲड केलेले आहेत. आणि ह्याला जर मी प्रिव्ह्यू केलं तर इथं लिस्ट आयटम नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि टिल 10 पर्यंत इथं आलेलं आहे. त्यामध्ये काही सरप्राइजेस नाहीये. आपण HTML स्ट्रक्चरमध्ये ते ॲड केलेलं आहे. आता ह्याला आपण स्टाईल करणार आहे. पण कसं? तर फर्स्ट चाइल्डचा म्हणजे जे चाइल्ड सिलेक्टर आहेत, जे चाइल्ड स्यूडो सिलेक्टर आहेत, त्यांचा यूज करून. तर आता चाइल्ड स्यूडो सिलेक्टर कोणावर अप्लाय होईल? इथं हा जो आहे एल-आय तो चाइल्ड आहे. तो कोणाचा चाइल्ड आहे? तर तो OL टॅगचा चाइल्ड आहे. म्हणजे ऑर्डर लिस्टचा चाइल्ड आहे. तर इथं मी OLला सिलेक्ट करतोय आणि OLच्या मध्ये जो एल-आय फर्स्ट चाइल्ड आहे, एल-आय म्हणजे कोणता एलिमेंट कितवा चाइल्ड? तर एल-आय फर्स्ट चाइल्ड त्याला सिलेक्ट करतोय आणि कलर करतोय त्याला रेड. इथं काय झालंय? आय एम लिस्ट आयटम नंबर 1 ला कलर आहे. नेमकं हे वर्क कसं करतंय? की सपोज माझा OL टॅग आहे. त्याचा जो एल-आय आहे, तो एल-आय कोणता आहे? तो एल-आय जो फर्स्ट चाइल्ड आहे, त्याला रेड कलर करायचा आहे. त्यानुसार हे वर्क करतंय. सिमिलरली जो OL ज्यामध्ये की एल-आय लास्ट चाइल्ड आहे, त्याचा कलर ग्रीन करायचा आहे. जर इथं मी चेक केलं, तर हां, इथं काय झालं आहे, जो एल-आय लास्ट चाइल्ड आहे, त्याचा कलर ग्रीन झाला आहे. मला काय करायचं ह्याला बॅकग्राऊंड कलर पण द्यायचा. बॅकग्राऊंड कलर काय देतो मी याला ब्लॅक देतोय. मला याला पॅडिंग पण द्यायची. पॅडिंग देतोय 20 पिक्सेल भरपूर झाले, बट दिली आहे मी. आणि आपण जर इथं बघितलं, तर इथं याला स्टायलिंग ॲड झालेली आहे. इन्स्टेड ऑफ मी पॅडिंग याला फॉन्ट साइज देतो. फॉन्ट साइज ठीक आहे 12 पिक्सेल. तिथं मी 12 पिक्सेल फॉन्ट साइज दिलेली आहे. तर त्यानुसार चेंजेस होणार आहे. यानंतर आहे आपला आता nth चाइल्ड. तर nth चाइल्ड कसा वर्क करतो? जर सपोज मी OL चा जो एल-आय आहे, त्याचा जो nth चाइल्ड आहे, nth चाइल्ड
एन चाइल्ड कोणता? थर्ड वाला. त्याला मी काय करतोय, कलर इक्वल्स टू पर्पल करतोय. बॅकग्राऊंड कलर येलो करतोय. हे जर बघितलं इथं तर ऑर्डर लिस्ट आहे. त्या ऑर्डर लिस्टचा कितवा चाइल्ड? थर्ड चाइल्ड. इथं मी सांगितलंय थर्ड चाइल्ड. त्यामुळे त्याने ऑर्डर लिस्टचा पहिला, दुसरा आणि तिसरा या चाइल्डला त्याने काय केलेलं आहे? कलर केलेलं आहे. अशा प्रकारे आपण फर्स्ट चाइल्ड, लास्ट चाइल्ड आणि एन्थ चाइल्डचा यूज करतो. यामध्ये ऑड आणि इव्हन चाइल्ड सुद्धा असतात. जर सपोज मी काय करतोय, इथं वरची जी स्पेलिंग आहे ती रिमूव्ह करून टाकतोय आणि मी एन्थ चाइल्डचा यूज करून ऑड आणि इव्हन जी असणार आहेत त्यांना कलर करू. जेवढे बी एल-आयचे nth चाइल्ड आहेत. nth चाइल्ड कोणते? जे की ऑड आहेत. हा काय करायचंय? बॅकग्राऊंड कलर येलो द्यायचा आहे. कलर ब्लॅक द्यायचा आहे. आणि सिमिलरली ही स्टायलिंग अपोझिटली यूज करू शकतो इव्हनसाठी. जेवढे बी OLच्या, LIचे म्हणजे OLचे इव्हन चाइल्ड आहेत, त्यांना काय करायचं? बॅकग्राऊंड कलर ब्लॅक द्यायचा आहे आणि कलर येलो करायचा आहे. हे जर इथं मी चेक केलं, अशी स्टायलिंग इथे ॲड होणार आहे. पहिला एलिमेंट जो आहे, तो ऑड आहे. त्याला येलो आली आहे आणि कलर ब्लॅक आला आहे. सेकंड जो आहे तो इव्हन आहे. त्यामुळे त्याला कलर येलो आलाय आणि बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आला आहे. अशा प्रकारे आपण याला इथं स्टायलिंग करू शकतो. मी तर ह्यामध्ये याला फॉन्ट साइज पण देऊ शकतो. 30 पिक्सल करू शकतो फॉन्ट साइजला. तुम्ही एन चाइल्डचा यूज करून ऑड आणि इव्हन नंबर म्हणजे ऑड आणि इव्हन नुसार कलरिंग करू शकतो. नेमकं तुम्हाला आता लक्षात आलंय का नेमकं आपण स्यूडो क्लास सिलेक्टरचा यूज कशासाठी करतो? बेसिकली जी एलिमेंटची स्टेट आहे ती चेंज करायसाठी. एखाद्या स्पेसिफिक एलिमेंटला जर स्पेशल स्टायलिंग द्यायची असेल, तर आपण स्यूडो क्लासेसचा यूज करतो. पण जर आपल्याला एका एलिमेंटच्या स्पेसिफिक पार्टला जर स्टायलिंग द्यायची असेल, तर आपण स्यूडो एलिमेंट सिलेक्टरचा यूज करतो. आता आपण बघूया स्यूडो एलिमेंट सिलेक्टरला. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, ह्याला एक पॅराग्राफ घ्यायचा आणि त्यामध्ये एक रँडम कंटेंट ॲड करायचे. लोरेम 555 ॲड केलं इथं. तर आता मला काय करायचं आहे, एलिमेंटच्या कंटेंटला म्हणजे स्पेसिफिक कंटेंटलाच कलरिंग द्यायची आहे. तर इथे मी काय करू शकतो, फर्स्ट लेटरला स्टायलिंग देऊ शकतो. फर्स्ट लाईनला स्टाईल देऊ शकतो. बॅकग्राऊंड कलर ब्लॅक करतोय आणि त्याचा कलर पिंक करतोय. हे जरी इथं आलोय, तिथं बॅकग्राऊंड कलर ब्लॅक झालाय आणि कलर त्याचा पिंक झालाय. पण आता मला काय करायचंय, की जो एलिमेंट आहे, त्याचा जो स्यूडो एलिमेंट सिलेक्टर आहे, फर्स्ट लेटर त्याला कलर करायचा आहे थोडं डिफरंटली. आता स्यूडो क्लास सिलेक्टरला आपण कसं सिलेक्ट करत होतो? सिंगल कोलनचा यूज करून. पण जर आपल्याला एलिमेंट सिलेक्टरचा यूज करायचा असेल, म्हणजे स्यूडो एलिमेंट सिलेक्टरचा यूज करायचा असेल, तर मला 2 वेळेस कोलनचा यूज करून जो स्यूडो एलिमेंट सिलेक्टर यूज करायचा आहे, तो टाकायचा आहे. तर इथं मग मी कोणता टाकणार आता? इथं आहे फर्स्ट लेटर. फर्स्ट लेटरला मी काय करतोय इथं बॅकग्राऊंड कलर देतोय रेड आणि कलर देतोय ब्लॅक. तर इथं हा जो पहिला लेटर आहे, त्याची मी काय करतोय साइज पण वाढवतो. साइज वाढवतो फॉन्ट 35 पिक्सल. पिक्सल. इथं 35 पिक्सल झाली आहे फक्त कोणाला? फर्स्ट लेटरला. त्यानंतर आणखी एक आहे, की ज्याने की मी फक्त अख्ख्या म्हणजे पूर्ण लाईनलाच कलरिंग करू शकतो. एका स्पेसिफिक लाईनला कलर करू शकतो. त्यासाठी काय करणार? फर्स्ट लाईन टाकणार आहे आणि काय करतो त्याला कलर देतोय ब्लू आणि बॅकग्राऊंड कलर देतोय येलो. जितकं बी कंटेंट येईल तेवढ्याला ते काय करतंय स्टाईल करतंय. फक्त फर्स्ट लाईनमध्येच. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आणि मेन 2 स्यूडो एलिमेंट सिलेक्टर राहिलेले आहेत. ते म्हणजे स्यूडो एलिमेंट सिलेक्टर आफ्टर आणि बिफोर. आफ्टर एंड बिफोरचा यूज आपण कशासाठी करतो? जर सपोज एखादं कंटेंट तुम्हाला ॲड करायचं आहे, एखाद्या एलिमेंटच्या आधी किंवा एखाद्या एलिमेंटच्या नंतर, त्या टायमाला आपण आफ्टर आणि बिफोरचा यूज करतो. आणि आपण त्याचा यूज करून सी-एस-एस थ्रू एच-टी-एम-एलमध्ये कंटेंट ॲड करू शकतो. आता हा मी काय करतो, पी टॅगला रिमूव्ह करतो इथून. इथं एक आहे माझ्याकडे हेडिंग टॅग, धिस इज कोड व्ह्यू. तर धिस इज कोड व्ह्यू आहे. आता मला काय करायचं आहे, जो आपला H1 आहे, त्याच्या आधी
आणि जो H1 आहे त्याच्यानंतर एक लाईन ॲड करायची आहे. तर त्यासाठी मी काय करणार, H1 ला सिलेक्ट करणार. स्युडो एलिमेंट सिलेक्टरसाठी मी 2 वेळेस कोलन ॲड करणार आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी बी4 चा यूज करणार आणि बी4 मध्ये मला जर कंटेंट ॲड करायचं असेल, तर इथं मी कंटेंट टाकणार आहे आणि कंटेंटमध्ये येणार आहे हॅलो आणि ह्याला मी काय करतोय, कलर देतोय रेड. आलंय हॅलो, धिस इज कोड व्हॅल्यू. आणि जर मी इथं H1 आफ्टरचा यूज केला आणि इथं मी कंटेंट ॲड केलं, व्हिडिओ स्टाईल आणि मी ह्याला कलर देतोय ग्रीन. तर हॅलो, धिस इज व्हिडिओ स्टाईल. तर मित्रांनो, हे सगळं होतं आपल्या ॲडव्हान्स सिलेक्टर बद्दल आणि जे आपले सी-एस-एसचे सिलेक्टर झाले आहेत, यावर सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. ज्याने की तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील, की नेमकं कोणत्या सिलेक्टरचा यूज कशासाठी करतो आपण. डिसेंडंट सिलेक्टर नेमकं काय असतंय किंवा आफ्टरचा बिफोरचा यूज कधी करायचा. एंड चाइल्ड, फर्स्ट चाइल्ड, लास्ट चाइल्ड नेमकं डिफरन्स काय आहे त्यामध्ये आणि ते कधी यूज करायचे, ते कसे यूज करायचे. जर एखादा एलिमेंट आहे आणि त्याच्या नेस्टेडमध्ये मल्टिपल सेम एलिमेंट आहेत, त्या टायमाला आपण एंड चाइल्डचं करू शकतो किंवा डिफरंट जरी एलिमेंट असतील तरीही करू शकतो. पण एका एलिमेंटच्या सब एलिमेंट म्हणजे एका एलिमेंटच्या नेस्टिंग लेव्हलमध्ये मल्टिपल एलिमेंट पाहिजे, त्या टायमाला आपण एंड चाइल्डचा यूज करू शकतो. तर भेटून हे सगळं होतं आपल्या एडवान्स सी-एस-एस सिलेक्टर, ज्यामध्ये काय आले आपले स्यूडो क्लास सिलेक्टर आणि स्यूडो एलिमेंट सिलेक्टर. अजून आपण जी डिझाइनच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या डिझाइन करायच्या प्रॉपर्टीज आहेत, जसं की कलर, बॅकग्राऊंड कलर आणि आणखी भरपूर अशा प्रॉपर्टी आहेत, त्या एक्सप्लोर केलेल्या नाहीत. एकदा आपण ज्या प्रॉपर्टीज कव्हर केल्या, त्यानंतर आपण एक मस्त डिझाइन लेआउट बनवायचा आहे. तर भिडूनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ह्यातून खरंच समजलं असेल आणि जर तुमचा मित्र वेब डेव्हलपमेंटची तयारी करत असेल किंवा करणार असेल, तर त्याला त्या चॅनलचा रेफरन्स द्यायचा आहे. त्याला व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सांगायचं आहे, व्हिडिओ स्टाईलमध्ये वेब डेव्हलपमेंट शिकवली जाते एकदम साध्या आणि सोप्या भाषेत आणि तीही आपल्या मराठी भाषेत, ज्याने की अंडरस्टँडिंग आणखी स्ट्राँग होणार आहे. तर भिडूनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी शिका व्हिडिओ स्टाईलमध्ये.